Remember this, every set is a subset of itself, that is A is a subset of A. म्हणजे प्रत्येक संच स्वतःचाच उपसंच असतो. ए मध्ये कोणते घटक आहेत? 2, 5, 6 आणि 7. तर हा संचच ह्याचा उपसंच असतो. नंतर एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट म्हणजे काय की ज्या संचामध्ये एक पण घटक नाहीये, नल सेट. तर असा संच हा कोणत्याही संचाचा काय असणार आहे? उपसंच असणार आहे, सबसेट असणार आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो की phi इज अ सबसेट ऑफ A, or phi is a subset of B, or phi is a subset of U. If A equal to B, suppose these two are sets, A and B are two sets, and these two sets are equal sets, then A is a subset of B and B is a subset of A. जर दोन संच समान असतील तर दोन्ही संच एकमेकांचे उपसंच असतात. फॉर एक्झाम्पल, A इक्वल टू इन ब्रॅकेट 2, 5, 7, 9 and B contains same elements. So from these two we can say that A is a subset of B and B is a subset of A, because all elements, every element A and B are same. Every element in A is in a set B and every element of set B is in a set A. A is a subset of B and B is a subset of A. A हा B चा उपसंच आहे आणि B हा A चा उपसंच आहे. If A is a subset of B and B is a subset of A, then A equal to B. हीच कंडिशन इथे आहे. फक्त आधी इथे काय सांगितले, इफ A is a subset of B and B is a subset of A, then A equal to B. संच A हा B चा उपसंच आहे आणि B हा A चा उपसंच आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो? दोन्ही संच हे समान आहेत, इक्वल आहेत. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. पूरक संचाचे गुणधर्म. नो एलिमेंट्स आर कॉमन इन A अँड कॉम्प्लिमेंट ऑफ A. म्हणजे A आणि A चा पूरक संच यांच्यामध्ये एकही सामायिक घटक नसतो. समजा युनिव्हर्सल सेट, U इज अ युनिव्हर्सल सेट, विश्व संच. ह्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे घटक आहेत. आणि A मध्ये समजा 2, 5, 7 आणि 9 हे घटक आहेत. तर कॉम्प्लिमेंट ऑफ A ह्याच्यामध्ये कोणते घटक असणार आहेत की जे A संचात नाही आहेत, ते उरलेले घटक विश्व संचामधील A डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ A या संचात असणारे पूरक संच, A चा पूरक संचामध्ये हे घटक असणार आहेत. तर ह्या संचामध्ये 2 आहे, इथे मग आपण 1 लिहू, 2 नाही लिहायचा, मग 3, 4, 5 इथं आहे मग 5 नाही घ्यायचा, 6, 7 इथे, मग 8, 9 इथं आहे, मग 10. मग no elements are common in A and A dash. A dash means complement of A. संच A मध्ये कोणते घटक आहेत? 2, 5, 7, 9 आणि पूरक संच A चा पूरक संच ह्याच्यामध्ये कोणते घटक आहेत? 1, 3, 4, 6, 8 आणि 10. म्हणजे दोन्ही मध्ये एक सुद्धा कॉमन घटक नाहीये, सामायिक घटक नाहीये. आता दुसरी प्रॉपर्टी, A is a subset of U and A dash means complement of A is a subset of U and U is universal set.
सेम आता इथं आपण ह्याच्यावरून ठरवू शकतो ए चे जे घटक आहेत 2, 5, 7, 9 ते सगळे विश्वसंचामध्ये आहे. म्हणजे ए काय असणार आहे, विश्वसंचाचा उपसंच असणार आहे. ए इज अ सबसेट ऑफ यू, मग हे बरोबर आहे. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज आल्सो सबसेट ऑफ यू. कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये कोणते घटक आहेत, उरलेले घटक आहेत, आणि हे सगळे ह्या संचामध्ये आहेत. ह्याचा अर्थ हा काय आहे, उपसंच आहे ह्या संचाचा. तिसरा गुणधर्म, तिसरी प्रॉपर्टी, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ यू इज इक्वल टू नल सेट फाय और एम्प्टी सेट. आता यू हा आहे तर ह्याचे कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ह्याचा पूरक संच म्हणजे काय की त्याच्यामध्ये कोणताही घटक नाहीये. विश्वसंचात सगळे घटक आहेत, तर त्याचा जर पूरक संच काढायचा असेल विश्वसंचाचा तर तो कसा असेल, तो रिकामा असेल. तो काय असेल, रिक्त संच असेल. फाय म्हणजे काय, रिक्त संच. नंतर कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट. जर आपण एम्प्टी सेट मध्ये जर काहीच नाहीये, एक पण घटक नाहीये, आणि ह्याचं काम कॉम्प्लिमेंट काढायचं, ह्याचा पूरक संच काढायचा, म्हणजे त्या संचामध्ये काय असणार आहे, सगळे घटक असणार आहेत, म्हणजे विश्वसंच, युनिव्हर्सल सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट फाय इज यू मीन्स युनिव्हर्सल सेट. मग युनिव्हर्सल सेट मध्ये हे सगळे घटक येणार, आपण जे धरले तिथं ते आपण लिहून काढू. 2, 3, 4, 5. नल सेट किंवा एम्प्टी सेट की ज्यामध्ये एक पण घटक नसतो त्या संचाला काय म्हणतात, नल सेट किंवा एम्प्टी सेट. आणि हे जे चिन्ह आहे, हे सिम्बॉल आहे, ह्याला म्हणतात फाय. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ फाय इज नथिंग बट यू. कॉम्प्लिमेंट ऑफ फाय इज नथिंग बट मग कॉम्प्लिमेंट ऑफ फाय मध्ये कोणते घटक आहेत, कोणते एलिमेंट्स आहेत, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जे युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत. देअरफॉर फाय डॅश इक्वल टू यू. हे दोन्ही संच सारखे आहेत म्हणून आपण असं लिहू शकलो. प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स, छेद संचाचे गुणधर्म. पहिली प्रॉपर्टी, ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. सपोज ए set A contains element 7 and B contains 3, 5, 8 and 9. Then A intersection B equal to set A intersection B is a intersection of set A and B. So elements which in A and also in B, that set is called intersection, and that set is called intersection set or छेद संच. A आणि B चा छेद. तर आता A छेद B काढायचा आपल्याला, संच A छेद आणि संच B याचा छेद संच काढायचा आहे. तर ह्या संचात कोणते घटक असणार आहेत की जे ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत. तर इथे एक आहे, इथे एक नाही, तो एक घ्यायचा नाही. इथे 3 आहे, इथे 3 आहे, तर इंटरसेक्शन मध्ये 3 घ्यायचं आहे, छेदामध्ये 3. इथे 5 आहेत, इथे 5 आहेत. म्हणजे ए इंटरसेक्शन बी मध्ये कोणते घटक आहेत, 3 आणि 5. तसंच आता बी इंटरसेक्शन
ए मध्ये कोणते घटक असणार? इथे 3 आहे, इथे 3 आहे. मग आपण कोणता घेणार? घटक 3. इथं 5 आहे, इथं 5 आहे. 5 घेतला. मग ह्या दोन्हीवरून आपण काय सांगू? A intersection B equal to B intersection A. If A is a subset of B, then A intersection B equal to A. समजा A चे एलिमेंट आहेत 2, 3 आणि 4 आणि B चे एलिमेंट आहेत 2, 3, 4, 5 आणि 6. तर A is a subset of B. A is a subset of B because every element in A present in set B. तर 2 इथं आहे, इथं पण 2 आहे, 3 इथे, इथं पण 3 आहे, 4 इथे, तर 4 इथं पण आहे. तर संच A मधील प्रत्येक घटक हा B मध्ये आहे. म्हणून A हा काय झाला? उपसंच. B ह्या संचाचा A हा उपसंच झाला. A is a subset of B. A is a subset of B. Then A intersection B. मग ह्या संचात काय असणार आहे? ह्या दोन्ही संचाचा जर आपण छेद घेतला तर त्या संचामध्ये कोणते घटक असतील? तर परत 2, 3 आणि 4च येणार. 2, 3 आणि 4. आणि 2, 3, 4 हे कोणत्या संचामध्ये आहेत? तर A मध्ये आहेत. म्हणून इथे A लिहू. म्हणजे A इंटरसेक्शन B इक्वल टू A. हे प्रूफ केलं आपण आता हे सिद्ध केलं. इफ A इंटरसेक्शन B इक्वल टू B, देन B इज अ सबसेट ऑफ A. जर A आणि B चा छेद घेतला, छेद संच घेतला तर तो B येतो. म्हणजेच काय? तर B हा A चा उपसंच आहे. मग आता परत आपण A घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि B घेतला आपण समजा 2, 4 आणि 6. A इंटरसेक्शन B काढायचं आपल्याला. A इंटरसेक्शन B काढणार आहोत. म्हणजे संच A आणि B चा छेद संच आहे हा. छेद संच संच A चा आणि B चा हा छेद संच आहे. ह्याच्यामध्ये कोणते घटक असणार आहे? तर दोन्हींमध्ये जे सामायिक घटक आहे ते ह्या संचामध्ये असणार आहे. मग ह्या दोन्हींमध्ये कोणते सामायिक घटक आहेत? 2, 4 आणि 6. 2, 4 आणि 6. म्हणजे A इंटरसेक्शन B इक्वल टू B आणि हा संच म्हणजे कोणता आहे? B आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो. Then B is a subset of A. B is a subset of A. B हा A चा उपसंच आहे कारण B मधले सगळे घटक A मध्ये आहेत. Therefore B is a subset of A. चौथं, A intersection B is a subset of A